यानंतर पुढची बातमी आहे यवतमाळमधून। यवतमाळच्या राळेगाव शहरामध्ये अल्पवयीन मुलींना बाहेर राज्यामध्ये विकणं, देह व्यापारासाठी वापरणं आणि त्याचबरोबर मानव तस्करीसारखा अतिशय गंभीर प्रकार असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केलाय। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाणांनी अप्पर पोलीस अधीक्षक थोरात यांची भेट घेतली आणि संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास तात्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। जवळपास 34 हिंदू मुली एका मागोमाग गायब होत होत्या। प्रथमदर्शनी हा प्रकार मुलींनी स्वइच्छेने घर सोडण्याचा दिसून येत होता। हे प्रकरण केवळ मुलींनी स्वइच्छेने घर सोडण्याचे नसून हा एक मिलीभगत करून एक सिंडिकेटच्या माध्यमातून हे अल्पवयीन मुलींची राज्यात, परराज्यात, मुंबई, पुणे आणि बेंगलोर सारख्या शहरामध्ये 80,000 रुपये ते 1 लाख रुपयामध्ये विक्री करण्याचा हा प्रकार आहे। हे असं लक्षात आलं।